नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत आहे तुमच्या आवडत्या आणि लाडक्या युट्यूब चॅनल टिक्कर मराठीवर. सामान्य ज्ञानाचा आपण इथे 57वा भाग बघतोय आणि या 57व्या भागामध्ये तुम्हाला ठाणे शहर जे 2024 पोलीस भरतीमध्ये ठाणे शहर यामध्ये प्रश्न जे आले होते या प्रश्नांचं आपण इथे विश्लेषण घेणार आहोत. प्रश्न बरेच संख्येने आले होते, त्यामुळे याचे विभाग आपण केलेले आहेत आणि त्यातलाच एक भाग आपण इथे बघतोय. यामध्ये जे प्रश्न आलेत ते प्रश्न कोणत्या स्वरूपातले होते आणि त्याचं आपण एक एक करून विश्लेषण इथे पाहणार आहोत. शेवटपर्यंत पाहिलात तर फायदा तुमचाच होणार आहे. तुम्ही ठरवायचं हे शेवटपर्यंत पाहायचं की नाही, आणि शेवटी आवडलं तर नक्कीच लाईक करा आणि शेअर मात्र करायला विसरू नका. लिंक जी आहे ती शेअर करत जा, एवढं कळकळीचं अगत्याचं सांगणं आहे. चला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते शहर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक काय बरं 65 वर वसलेला आहे? नाशिक, सांगली, सोलापूर, कोल्हापूर. आता या प्रश्नाचं जर आपण उत्तर पाहिलं तर या प्रश्नाचं उत्तर काय, तर पर्याय क्रमांक सी सोलापूर हे त्याचं उत्तर आहे. राष्ट्रीय महामार्ग 65, पूर्वीचं नाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9, सध्याचं काय राष्ट्रीय महामार्ग क्रमांक किती आहे, तर 65. आलं का लक्षात? पूर्वीचा काय आहे, पूर्वीचा याचा क्रमांक जो आहे हा क्रमांक आहे तर तो 9. हे लक्षात घ्या. काय बरं 9. हा एक राष्ट्रीय महामार्ग आहे. महाराष्ट्र कर्नाटक कुठून कुठून जातो, महाराष्ट्र बरोबर आहे, त्यानंतर कर्नाटक बरोबर की नाही, त्यानंतर कुठला आहे तेलंगणा आणि आंध्र प्रदेश बरोबर की नाही, तेलंगणा व आंध्र प्रदेश येथून जाणार आहे. हा कुठून कुठून जातो, महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा व आंध्र प्रदेश बरोबर की नाही. आता पुणे येथून चालू होऊन मछलीपट्टणम, कुठे पुणे येथून चालू होऊन मछलीपट्टणम या ठिकाणी तो संपतो कुठे, सुरू होतो पुण्याला महाराष्ट्रात आणि मछलीपट्टणम येथे संपतो. कळलं, एंड होतो ते. याची लांबी सुमारे किती आहे, तर याची लांबी जर आपण पाहिली तर 926 किलोमीटर येती लांबी आहे. काय बरं, याची लांबी आपण पाहायला गेली तर 926 किलोमीटर आहे. लांबी किती आहे याची, 926 किलोमीटर, किमी इतकी आहे. कळलं, इज इट क्लिअर? 926 किलोमीटर इतकी त्याची लांबी आहे. महाराष्ट्रामध्ये पाहिली, महाराष्ट्रात तर ती 349 आहे. किती आहे, 349 किलोमीटर एवढी याचं लांबी आहे महाराष्ट्रामध्ये. ओके, प्रमुख शहरे कोणते आहेत याच्यामध्ये, प्रमुख शहर जर म्हटलं तर ते कोणते कोणते येतात, सोलापूर, पुणे सोलापूर, हैदराबाद. कोणते, पुणे सोलापूर हैदराबाद. आलं का लक्षात? विजयवाडा, मछलीपट्टणम, विजयवाडा मछलीपट्टणम तर त्याचं संपतो विजयवाडा मछलीपट्टणम बरोबर की नाही, तर हे लक्षात ठेवा. आता मागे आपण जर बघितलं तर मागे इथे काय बरं आंध्र प्रदेश, महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश हे सध्या कोण आहेत, चंद्रबाबू नायडू, सर्वात श्रीमंत सीएम बरोबर की नाही, आणि त्याचबरोबर डेप्युटी पवन कल्याण आहेत. रेवंत रेड्डी हे कोणाचे आहेत, तेलंगणाचे. महाराष्ट्राचे कोण आहेत, देवेंद्र फडणवीस. कर्नाटकचे तुम्ही कमेंट्स मध्ये सांगायचे बरोबर की नाही. आणि राजमहेंद्री आंध्र प्रदेश इथे काय होते, गोदावरी ही कुठे मिळते, हा बंगालच्या उपसागराला मिळते बरोबर की नाही. आणि राजमहेंद्री या ठिकाणी काय, तंबाखू संशोधन केंद्र बरोबर की नाही. चला पुढे जाऊया, दिसतंय ना, ठीक आहे. चला पुढे जाऊया.
पुढच्या प्रश्नाकडे, मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या साली झालेली आहे? यापैकी अतिशय सोपं प्रश्न इथे विचारलेला आहे. 1857, 1858, 1856, 1865. तर मुंबई विद्यापीठाची स्थापना 1857 मध्ये झालेली आहे. यावेळेला बघा, आता मुंबई विद्यापीठाची 1857 आणि 1857 साली काय झालं होतं सांगा बरं. 1857 उठाव झाला होता, बरोबर की नाही? आणि या उठावामध्ये कोण होतं? भारताचा गव्हर्नर जनरल हा कोण होता बरं भारताचा? तर तो कॅनिंग होता. कॅनिंग हा भारताचा गव्हर्नर जनरल. त्यानंतर मग 1858 मध्ये राणीचा जाहीरनामा जो आला, राणीचा जाहीरनामा, तर त्यावेळेला हा जो कॅनिंग आहे, हा कॅनिंग काय झाला बरं? व्हाईसरॉय म्हणून कॅनिंग झाला, हे लक्षात ठेवा. याच काळामध्ये कॅनिंग असताना 1857 या काळात 3 ठिकाणी, बरोबर की नाही? मुंबई, त्यानंतर मद्रास आणि त्यानंतर कलकत्ता, या 3 ठिकाणी काय झालं? विद्यापीठाची स्थापना. काय झालं? 3 ठिकाणी विद्यापीठ, बरोबर की नाही? तर हे लक्षात ठेवा. मुंबई विद्यापीठाची स्थापना आपण इथे पाहिलेली आहे, मुंबई, मद्रास आणि कलकत्ता. आणि मुंबई बाबतीत जर आपण विचार केला तर 18 जुलैला, कधी बरं? तर 18 जुलै 1857 मध्ये याची स्थापना झालेली मुंबई विद्यापीठाची, हे लक्षात ठेवा. हा, जर मुंबई विद्यापीठ म्हटलं मुंबई, तर याची स्थापनेचं दिवस लक्षात ठेवा आणि वर्ष तर तुम्हाला माहितीच आहे. हा, आता यामध्ये आपण बऱ्याच वेळेला आपल्याला मुंबई विद्यापीठाची स्थापनेचं वर्ष, त्याबरोबर त्याचं दिवस, आणखीन एक महत्वाचं विचारलं जातं ते म्हणजे याचे पहिले पदवीधर. काय बरं? पहिले पदवीधर जे आहेत हे कोण कोण? आलं का लक्षात? तर यामध्ये पहिले पदवीधर म्हणजे पहिलं महादेव गोविंद रानडे. त्यानंतर भांडारकर आहेत, आर.जी. भांडारकर, बरोबर की नाही? त्यानंतर मला वाटतं मोडक आहेत, व्ही जी मोडक, बरोबर की नाही? आणि कोणते आहेत बरं? वागले. हे काय आहेत? मुंबई विद्यापीठाचे. हे लक्षात ठेवा, मुंबई विद्यापीठ या विद्यापीठाचे जर का तुम्हाला विचारले तर हे पहिले पदवीधर लक्षात ठेवायचं. विचारतात, हे लक्षात ठेवा. मुंबई विद्यापीठा अगोदर एल्फिस्टन कॉलेज होतं. एल्फिस्टन कॉलेज जे आहे हे 1827 मध्ये स्थापन झालेलं. त्यानंतर मग विल्सन कॉलेज. आता हे विल्सन कॉलेज जर आपण पाहिलं तर विल्सन कॉलेज कधी स्थापन झालं? 1832 मध्ये. आणि 1832 तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल काय झालं होतं? 1832 मध्ये दर्पण हे मराठी भाषेतलं पहिलं, बरोबर की नाही, जे बाळशास्त्री जांभेकरांनी काढलेलं. तर याच 1832 मध्ये विल्सन कॉलेज मुंबईमध्ये स्थापन झालेलं, बरोबर की नाही? ग्रँट मेडिकल कॉलेज आहे, हे पण विचारलं जातं. ग्रँट मेडिकल कॉलेज, ओके. आता हे कॉलेज कधी आहे? तर 1845 ला याची स्थापना. ग्रँड मेडिकल कॉलेज. आणि लॉ कॉलेज जे 1855. लॉ कॉलेज हे 1855, त्याच्या फक्त 2 वर्ष अगोदर, म्हणजे हे अगोदर होतं, हे लक्षात ठेवा. जॉन विल्सन हे पहिले कुलगुरू होते, हे लक्षात ठेवा. जॉन
विल्सन हे पहिले काय बरं कुलगुरू कोणाचे? मुंबई विद्यापीठाचे. हा मुंबई विद्यापीठ याचे पहिले कुलगुरू कोण बरं? जॉन विल्सन. ओके, तर हे महत्वाचे लक्षात ठेवा. जॉन विल्सन, एल्फिस्टन कॉलेज, विल्सन कॉलेज, ग्रँड मेडिकल कॉलेज, लॉ कॉलेज. ओके, यांची स्थापना कधी कधी झाली? पहिले कोण? पदवीधर आणि मुंबई विद्यापीठ याचे स्थापनेचं हे वर्ष. चला पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय आहे बरं? अरे 2 पेज खाली फुकट का 2 पेज? आपण हे घालवून टाकू है ना. 2 पेज गेले. चला आपण हे काय आहे? पुढच्या प्रश्नाकडे. वर्धा नदीच्या खोऱ्यात सापडणारे महत्वाचे ऊर्जा साधन कोणते? खनिज तेल, दगडी कोळसा, नैसर्गिक वायू की चारकोल? आता या प्रश्नाचं उत्तर काय? पर्याय क्रमांक 2 दगडी कोळसा. बरोबर की नाही? दगडी कोळसा. आता वर्धा नदीचे खोरे दगडी कोळशाने समृद्ध आहे. कुठलं? वर्धा नदीचे खोरे हे जे दगडी कोळसा आहे याने काय आहे? समृद्ध. हे लक्षात ठेवा. दगडी कोळसाने समृद्ध असा आहे. दोन्ही बाजूला कोळसा खाणी आहेत. चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांची सीमा वेगवेगळी यामुळे झालेली आहे. ओके, चंद्रपूर आणि वर्धा. आलं का लक्षात? महत्वाचं काय आहे? इथे सापडणारं जे ऊर्जा साधन आहे ते दगडी कोळसा. हे लक्षात ठेवा. आता याच्यामुळे नदी समांतर कोळसा खाणी या दोन्ही जिल्ह्यात पसरलेत. चंद्रपूरमध्ये जर बघितलं चंद्रपूर, तर चंद्रपूरमध्ये कोणतं? हा तर कामठी आहे, उमरेड आहे. कामठे, उमरेड हे चंद्रपूर मधले. कामठी नाही, कामठी, उमरेड, पाटण, सांगवी. बरोबर की नाही? पाटण, सांगवी. आलं का लक्षात? आणि यवतमाळ मध्ये वणी. यवतमाळ या ठिकाणचं वणी है ना. आदिवासींचा जिल्हा म्हटला तर यवतमाळ म्हणतो आपण त्याला. बरोबर की नाही? तर दगडी कोळसा हे लक्षात ठेवा. वर्धा नदीच्या खोऱ्यात सापडणारं महत्वाचं. हा, आणि वर्धा नदीचा उगम कुठे झालेला आहे? कोणत्या राज्यामध्ये ते मला सांगा. वर्धा, त्यानंतर वैनगंगा आणि कोणती बरं? वर्धा, वैनगंगा, ज्याला आपण प्राणहिता म्हणतो, ती कोणती तिसरी नदी ती सांगायची. बरोबर की नाही? आणि मग ते गोदावरीला कोणत्या ठिकाणी, गडचिरोलीला कोणत्या ठिकाणी. बघा आपला विजेता बॅच आहे. या बॅचचं वैशिष्ट्य इथे तुम्हाला दिसतंय. दररोज 4 तास लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, टॉपिकनुसार पीडीएफ, त्यानंतर विषयानुसार ई बुक आणि चालू घडामोडीचं मासिक, मॉक टेस्ट, डाऊट सेशन, सर्वच्या सर्व इथे उपलब्ध आहे विजेता बॅच मध्ये. ज्यांना ऍडमिशन घ्यायचंय, माहिती घ्यायचंय, त्यांनी 8233007373 वर संपर्क साधायचा आहे. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रात वनाखाली सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये? आता अर्थातच इथे गडचिरोली, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, नंदुरबार असलं तर गडचिरोली हे काय आहे? महाराष्ट्रात वनाखाली असलेलं. बरोबर की नाही? वनक्षेत्र. आता कमाल क्षेत्र हे वनक्षेत्राच्या अंतर्गत किती आहे? जवळपास 68.8%. किती आहे? 68.8% हे गडचिरोलीमध्ये या ठिकाणी. कळलं? सर्वात कमी लातूरमध्ये आहे. जर विचारलं सर्वात कमी क्षेत्र हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर लातूर या जिल्ह्यामध्ये जवळपास 0.18%. किती आहे? 0.18% इतकं काय आहे प्रमाण
हे लातूरमध्ये आहे. एकूण भौगोलिक क्षेत्र वन संरक्षणाखाली किती आहे? तर 16.50 16.50% इतकं काय आहे? तर भौगोलिक क्षेत्र वन संरक्षणाखाली आहे. भौगोलिक क्षेत्र जे आहे हे वन संरक्षणाखाली, हे लक्षात ठेवा. महाराष्ट्र वन विभागाचे मुख्यालय कुठे आहे? नागपूरमध्ये. महाराष्ट्र वन विभाग जो आहे हे कुठे आहे? नागपूरमध्ये. वन्यजीव दिवस कधी साजरा करतो आपण? 3 मार्चला, बरोबर की नाही? आता वनतारा यासारखाच जो प्रकल्प आहे, बरोबर की नाही, जो गुजरातमध्ये आहे, अनंत अंबानींनी सुरू केलेला, तसंच काय आहे? कोणता प्रकल्प? तो प्रश्न मी घेतलाय. वनतारा सारखाच कुठला आहे? सूर्यतारा. हा आपल्या महाराष्ट्रात होणार आहे, ठाणे जिल्ह्यामध्ये, बरोबर की नाही? गणेश नाईक जे आहेत मंत्री, यांनी हा प्रस्ताव मांडलेला आहे. आता पाहूया त्या धर्तीवर कधी आणि कुठे होणार. ठाण्यामध्ये सध्या याबद्दलचं शोध मोहीम चालू आहे. ओके, हे लक्षात ठेवा. आता आपले महाराष्ट्राचे वन विभागाचे प्रधान वन अधिकारी कोण आहेत हे तुम्ही कमेंट्स मध्ये मला सांगायचं आहे. ठीक आहे? महिला आहेत. सकाळी तो प्रश्न घेतला होता. तो प्रश्न कोणता होता? तर प्रश्नाचं सोडून द्या, महिला अधिकारी कोण आहेत त्या मला सांगायचं. खालीलपैकी पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये याचं स्थान आहे. महाड, वाई, महाबळेश्वर, नाशिक. तर कुठला येतो? वाई हा काय येतो? पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये येतो. हे लक्षात ठेवा. पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणजे, आता पर्जन्य छायेचा प्रदेश, आता हा म्हणजे काय बरं? तर वारा विरुद्ध दिशेने, म्हणजे वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने. जर आपण बघितलं, आलं का लक्षात? म्हणजे डोंगराच्या वर वाराच्या विरुद्ध दिशेला. आता हा आपण कोकणातला जर पाहिला, बरोबर आहे की नाही? आता इथे कोकण आहे, इथे पाणी समजा या लाटा आहेत, बरोबर की नाही? हा समुद्र आहे. आता इथे येणारे जे ढग आहेत, बरोबर की नाही, हे ढग असे ज्या वेळेला वर जातात आणि इथे जेव्हा इथे अडून इथे हा जबरदस्त काय होतो? ही संपूर्ण वृष्टी होते आणि याच्यातलं मग पाण्याचं प्रमाण इथे कमी कमी होत जात. इथे थोडासा काय होतो? कमी, बऱ्यापैकी पाऊस जो आहे हा बऱ्यापैकी पाऊस जो आहे हा कमी होतो आणि इथे कमी पडतो. याला आपण पर्जन्य छायेचा म्हणणार. इथे प्रमाण जास्त असतं, बरोबर की नाही? डोंगराच्या वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने पाऊस पडत नाही अशा कोरड्या भागाला काय आहे? जो कोरडा भाग आहे, कोरड्या भागाला आपण काय म्हणणार? पर्जन्य छायेचा. जो वाईचा आहे तो. आला का लक्षात? जेव्हा ओलावायुक्त हवा डोंगरावर चढते तेव्हा ती थंड होऊन इथे पाऊस पडतो, बरोबर आहे की नाही? आहे की नाही? पण हवा डोंगरावर चढते, पलीकडे गेल्यावर ती कोरडी होते, इथे कोरडी होत जाते, इथे ती जास्त असते, बरोबर की नाही? प्रमाण जास्त असतं बाष्पाचं आणि त्यामुळे इकडचा जो भाग आहे इथे तेवढा पाऊस पडत नाही. आलं का लक्षात? अशा भागाला पर्जन्य छायेचा म्हणतात. आता हा जर आपण बघितला तर हा कुठला येतो? पश्चिम घाट जो आहे, पश्चिम घाट हा त्यामध्ये येतो. पश्चिम घाटचा सह्याद्रीच्या जवळचा पट्टा तो सोडून तिथे पडतो जबरदस्त, पण त्याच्या पुढचा जो पट्टा आहे पश्चिम घाटाचा तो कोरडा आहे. कळलं? आणि मराठवाडा मग याच्यामध्ये कुठलं आहे? तर लक्षात ठेवा, पश्चिम घाट आणि मराठवाडा हा पर्जन्य छायेच्या भागात येतो. ओके, लक्षात आलं? पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न, अरवली, हिमालय, आल्प्स, रॉकी व अँड्रीज हे खालीलपैकी कोणत्या एका
प्रकारचे पर्वत आहेत? अरवली, हिमालय, आल्प्स, रॉकी व अँडीज हे खालीलपैकी कोणते आहेत? तर ते वलीय आहेत. काय बरं? वलीय. अरवली, हिमालय, आल्प्स, रॉकी, अँड्रीज. वलीय पर्वत म्हणजे दाबामुळे वळ्या पडतात. काय म्हणतात? दाबामुळे वळ्या पडतात त्या प्रकाराला आपण काय म्हणतो? वलीय पर्वत. आणि उचललेला भूपृष्ठभाग जगा पर्वत श्रेणीची वलयाकृत निर्मिती होते त्याला आपण काय म्हणणार? हे उदाहरण आहेत अरवली, हिमालय, आल्प्स, रॉकी, अँड्रीज. सातपुडा त्यातला नाहीये. आता त्या मागे आत्ता जो याला झाला पुणे कारागृह, त्यामध्ये हा प्रश्न विचारला होता. अरवली होतं, हिमालय होतं, रॉकी होतं आणि सातपुडा. तर मला वाटतं सातपुडा बरोबर उत्तर दिलं होतं. पोरांनी तिकडे रॉकी रॉकी करून मला पण कन्फ्युज करून टाकलं. आहे ना? ते लक्षात ठेवा. दाबामुळे वळ्या पडतात. जगातले जेवढे म्हणून आहेत पर्वत, जगातले बहुतेक पर्वत जे आहेत हे वलीय उदाहरण आहेत. आलं का लक्षात? दाब तीव्र असल्यामुळे वळ्या मोठ्या प्रमाणात पडतात आणि परिणामी काय होतो? पृष्ठभाग हा उचलला जातो. दाब पडल्यामुळे पृष्ठभाग उचलला जातो. आलं का लक्षात? ओके. सातपुडा पण आहे ना मला वाटतं. अरवली सर्वात नवीन हिमालय आहे, सर्वात जुनी अरवली आहे. आलं का लक्षात? ही पर्वतरांग सर्वात जुनी पर्वतरांग प्रणाली आहे. आता याच्यामध्ये सातपुडा सुद्धा पण आहे बरं का? हा बरोबर आहे, सातपुडा आहे. मग त्यांचं उत्तर पाहायला लागेल. हा सातपुडा, अरवली, हिमालय हे नवीन वलीयुक्तांमध्ये नवीन आहे. बाकी अरवली ही जुनी पर्वतरांग वली मधली. आला का लक्षात? ठीक आहे. ज्याला युवा, नवीन किंवा युवा म्हणतात हिमालय पर्वतरांगेला. पुढचा प्रश्न, पोलीस भरती यासाठी काय बरं? आपले 2025 ची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड जी 1200 ची आहे आणि सामान्य ज्ञानाची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड 3900 ची आहे. ओके. ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी काय करायचं? आपल्या ऑफिसच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. एजवाल ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? कोणत्या राज्याची बरं? मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड. कोणाची आहे? मेघालय याची आहे. बरोबर की नाही? सॉरी, मिझोरमची. मिझोरमचे. हे भारत देशाच्या ईशान्य भागातील एक राज्य आहे. बरोबर की नाही? ईशान्य भागातील राज्य. आता उत्तरेला याच्या कुठला आहे? याचा उत्तर भाग बघितला तर उत्तरेला काय आहे? आसाम. बरोबर की नाही? ईशान्येला मणिपूर. ईशान्य याला काय आहे? मणिपूर. मोहरमचे हे आहेत ना. पश्चिमेला त्रिपुरा. पश्चिमेला कुठला आहे? आणि याच्या पूर्वेला पाहिलं, पूर्व आणि दक्षिणेला, तर कुठला आहे? म्यानमार आहे. पूर्व दक्षिण. दक्षिण याला म्यानमार. कळलं? आणि पश्चिमेला बंगाल आहे. कुठला बरं? पश्चिम याला आपण बघितलं तर बंगाल. ओके. सॉरी, पश्चिमेला बांगलादेश आलं रे. बांगलादेश. ओके. आता हे सर्वात मोठं शहर सुद्धा आहे. कुठलं? एजवाल. आता मला एक सांगा, मिझोरम मध्ये नुकतंच, म्हणजे आपलं उत्तर हे मिझोरम आहे, इथे दिसत नाहीये है ना. मिझोरम मध्ये कोणती आता झाली होती परिषद ते मला सांगायचं आहे. आता याच्यामध्ये आसाम, उत्तरेला मणिपूर,
पश्चिमेला त्रिपुरा, पूर्व दक्षिणेला म्यानमार. आता म्यानमारला काय झालं होतं, भूकंप आला होता, ऑपरेशन ब्रह्मा, हे तुम्हाला माहिती असेल, माहिती करून घ्या, हे तुम्हाला विचारलं जाईल, बरोबर की नाही. आणि बांगलादेश आता बिमस्टेकचा अध्यक्ष बनलेला आहे, म्हणजेच याचे अध्यक्ष आता कोण बरं, तर त्याचं प्रतिनिधित्व करणारे कोण बरं, युनुस, हे आता बिमस्टेकचे अध्यक्ष बनलेले. ठीक आहे, हे लक्षात ठेवा.